श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सौमित्र सहित सीतारामचंद्र देवताभ्यो नमः. श्री रामचंद्र भारतीयांचे परमदैवत श्री रामचंद्र, त्यानेच आपले रक्षण करावे अशीच प्रत्येकाची अपेक्षा आणि ती पूर्ण व्हावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. ती प्रार्थना म्हणजे श्री राम रक्षा स्तोत्र. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिकर्षे श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमत् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. हे श्री राम रक्षा स्तोत्र बुधकौशिक नावाच्या ऋषींनी लिहिलेले आहे. ह्या दिव्य स्तोत्र मंत्राची देवता प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्र, शक्ती स्वयं आत्मशक्ती सीता आणि संरक्षक श्री हनुमान आहे. श्री रामचंद्रांनी प्रीतीने आपले संरक्षण करावे या योजनेने, या संकल्पाने आपण या रामरक्षा स्तोत्र मंत्रांचे पठण करतो आहोत. अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहम् धृतशरधनुषाम् बद्धपद्मासनस्थाम् पीतम् वासोवसानम् नवकमलदल स्फरधिनेत्रम् प्रसन्नम् वामाङ्कारूढसीता मुखकमलमिल लोचनम् नीरदाभाम् नानालङ्कारदीप्तम् दधतमुरुजटा मण्डनम् रामचन्द्र. अथ ध्यानम्. आपल्या तनमनात बुद्धिचातुर्यात दिव्यतेने बसून राहते आणि आपण स्मरण करताच दिव्य मनोचक्षूंना मनापासून दिसायला लागते. त्याला ध्यान म्हणतात. श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र पाठ करताना श्रीरामाची सगुण मूर्ती आपल्याला दिसायला लागते. वर्णाने मेघश्यामल, पीतांबराने सुशोभित देहकांती, अजानुबाहू, धनुष्यबाण हातात असले तरीही पद्मासनबद्ध, वामांकावर बसलेल्या सीतेच्या प्रसन्न मुखकमलाकडे आनंदाने पाहणारा, मस्तकावर जटाभारांचे आभूषण धारण करून अलंकारांना भूषविणारा श्रीराम माझ्या मनात निवास करो, माझ्या बुद्धिचातुर्यात दिसू दे. असेच तुझे रूप मला सतत दिसू दे, जाणवू दे. अशा प्रकारचे श्रीरामांचे ध्यान आपण येथे संपूर्ण करीत आहोत. चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तराम् एकैकमक्षरम् पुंसाम् महापातकनाशनाम्. शतकोटी शब्दांनाही अवर्णनीय असे श्री प्रभु रामचंद्रांचे चरित्र. त्यातील एक एक अक्षर सुद्धा माणसांच्या महापातकांचा विनाश करायला पुरेसे आहे. राम शब्दात 3 बीजाक्षरे येतात. र, आ, म. राम. र म्हणजे रममाण करणारा, कृतिशील ठेवणारा. आ म्हणजे आरंभापासून, जन्मापासून. म म्हणजे
मरेपर्यंत, मुक्तीपर्यंत, जन्मापासून मरेपर्यंत माणसाला कृतिशील ठेवणारा राम, श्रीराम. अशा या श्रीरामाचे स्तोत्र मंत्र, दिव्य स्तोत्र मंत्र आपण पठण करीत आहोत. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाण्यं नक्तं चरान्तकम् स्वलीलया जगत्रातो भाविरभूतमजं विभुम्. अजन्मा असूनही जन्म घेणारा, भव्य आकाशाचा नीलवर्ण धारण करणारा, सावलीप्रमाणे सीता आणि लक्ष्मणांच्या सह असणारा, राक्षस कुळांचा संहार करणारा जगत्राता प्रभू श्रीराम. माझे सर्व पाप नाहीसे व्हावे, माझ्या मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात, या संकल्पाने, सुज्ञपणाने, विचाराने, आचाराने मी रामरक्षेचे कवच धारण करणार आहे. हे रामचंद्रा, तुम्हाला सहाय्य कर. राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापगणीं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. रघुवंशात जन्मलेला म्हणून राघव नाम धारण करणारा कुलाभिमानी श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. निपुत्रिक असलेल्या दशरथाचे नशीब ज्याच्या जन्मामुळे बदलले तो दाशरथी राम माझ्या कपाळावर लिहिलेल्या नशिबाचे रक्षण येथे करो. मातेच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या वात्सल्यावर ज्याचे पोषण झाले असा कौसल्येय राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. गुरुमुखातून निघणाऱ्या शब्दांना ज्याने श्रुती स्मृती सारखे मानले असा आदर्श शिष्य विश्वामित्र प्रिय श्रीराम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. खरदूषणांचा वध करून ऋषीमुनींच्या वेदोच्चारांचा श्रवण करता पर्यावरणाला सुरक्षित करणारा मखत्राता यज्ञ संरक्षक श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा पाठीराखा. आपल्या बोलण्याने सुद्धा लक्ष्मणाला ज्याने कधीही दुखावले नाही असा सौमित्र श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो. जिह्वां विद्या निदपातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भगणेशकारमुखः. सरस्वतीचे निवासस्थान असलेली रसना सर्व विद्येने परिपूर्ण असते, म्हणजेच ती विद्यानिधी होते. समुद्र होते विद्येचा असा विद्यानिधी श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. पादुकांचे पूजन करूनच अयोध्येचे राज्य चालविणार असे वचन देणारा आणि आयुष्यभर पाळणारा भरत ज्याला नेहमी वंदन करतो म्हणून भरतवंदित श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. सुखदुःखांचा भार वाहणारे खांदे समर्थ असले पाहिजेत, बलवंत असायला पाहिजे. आयुधे हाताळणारे हात
त्यामुळे सशक्त होतील. दिव्य आयुधेही सहजपणे खांद्यावरती पेलता येतील. असा दिव्यायुध राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. नुसतेच खांदे दिव्यायुध असून नाही चालणार, त्याबरोबरच असणाऱ्या भुजांमध्ये, दंडांमध्ये दंड पेलण्याची आणि उद्दंडता शमावण्याची शक्ती हवी, ज्यामुळे न्याय सहजपणे करता येईल, शरणागताचे रक्षण करता येईल, दुष्ट विचार मोडून काढता येतील, नव्या विचारांचे स्वागत करता येईल, सद्धर्माला मिठीत सामावता येईल. जसे शिवधनुष्य श्रीरामांनी मोडून काढले म्हणून ते भगनेश कारमुक झाले, असा भगनेश कारमुक श्रीराम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. करौ सीतापते पातु हृदयं जामदग्नजित मदीयं पातु खरध्वंसी नाभं जांबवदाश्रयः. एकदा साथ दिली तर ती सुटत नाही, सोडताही येत नाही. म्हणूनच लग्नाच्या वेळी पतिपत्नींचे पाणी ग्रहण करतात. एकमेकांच्या रेषा दुसऱ्या हातांच्या रेषेत सामावताना दोघांनाही एकरूप करतात. संकटात एकमेकांना आधार देतात, सुखात एकमेकांना सामावून घेतात. असे सीता आणि राम एक रूप. सीतापती राम माझ्या दोन्ही हातांचे संरक्षण करो. जमदग्नी ऋषींचा पुत्र जामदग्नी, कठोर हृदयी, जन्मदात्री मातेच्या मानेवरही परशुने प्रहार करणारा परशुराम तितकाच कोमलही. पृथ्वी निक्षत्रिय करून कश्यपांना दान करणारा सहृदयी, त्याला जिंकणे कठीण. कठोर आणि कोमल हृदयी जामदग्न्याला जिंकणारा जामदग्न्य जित श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खरं दूषण नामाचे पोटभरू राक्षस, फक्त उदरभरणासाठी यज्ञकर्मांना सज्जनांना नाश करणारे राक्षस. माझेही उदरभरण चांगल्या वाईटानेच चालणारे. सज्जनांचे रक्षण करताना श्रीरामाने खरं दूषणांचा विध्वंस केला. वाईट वार्म मार्ग काढून टाकले, पुण्यकर्म सुरू केले. म्हणून श्रीराम खरध्वंसी. अशा खरध्वंसी श्रीरामांनी माझ्या मध्यभागाचे रक्षण करावे. नलनील जांबुवंतांनी सागरावर सेतू उभारला. सागराचा मध्य शोधता आल्यानेच ते उभारू शकले सेतू. जीवनाचा तोल सांभाळताना गरज असते मध्य ओळखून त्याचा आश्रय घेण्याची. सेतू साकारताना जांबवदाचा आश्रय मिळाल्याने जांबवदाश्रय श्रीराम माझ्या शरीर मध्यावर स्थिर असणाऱ्या नाभीचे रक्षण करो. सुग्रीवेश कटी पातो सख्स्थिने हनुमत प्रभो ओरो रघुत्तम पातो रक्ष कुल विनाश कृत. कंबर जितकी लवचिक तितके शरीरही लवचिक. जितकी काटक चिवट शरीराचेही तसेच. काटक चिवट लवचिकता पूर्ण शरीर मन असणारा सुग्रीव रामचंद्रांचा सेवक म्हणून ते सुग्रीवेश झाले. सुग्रीवेश श्रीरामांनी माझ्या कमरेचे रक्षण करो. पद्मासनात बसा अथवा वीरासनात बसा. दोन्ही मांड्यांची सांगड घालताच यायला पाहिजे. भक्ती आणि वीरश्री एकत्र आणता आलीच पाहिजे. बलवंत आणि बुद्धिवंत होता आलंच पाहिजे. हनुमंतासारखे सेवक होता आलं पाहिजे. हनुमत प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करोत.
राक्षस कुळांचा, वाईट प्रवृत्तींचा, वाईट विचारांचा समूळ नाश करणारे, रघुकुलाचे बीज पालणारा रघुत्तम माझ्या मांड्यांचे संरक्षण करो. जानुनी सेतुकृत पातो जंघे दशमुखांतका पादौ बिभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपुः. वरून स्थिर दिसत नाही म्हणून तो समुद्र असतो. किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटा त्यातच विलीन होतात. देहाच्या समुद्रावर वारंवार लाटा निर्माण होत असतात, हलत असतात, हलवीत असतात, अस्थिर मनोवृत्ती निर्माण करीतच राहतात गुडघ्यांमधून. यावर विजय मिळवला श्रीरामांनी समुद्रावर सेतू बांधून. म्हणून सेतुकृत श्रीराम माझ्या गुडघ्यांचे संरक्षण करो. दशग्रंथी रावण, विचारांनी 10 पट विचारज्ञ, आचाराने 10 पट विचार करून वागणारा त्रिकालज्ञ रावण, दशदिशांमधून देहावर येणारे आघात सांभाळणाऱ्या पोटऱ्या सुद्धा दशग्रंथींनी युक्त, राजनीतिज्ञ दशमुखी रावणाचा अंत करणारा राम, दशमुखांतक राम. अशा दशमुखांतक रामाने माझ्या पोटऱ्यांचे संरक्षण जेथे करो. भेट घेतली की भयनिवृत्ती होते तो विभीषण. पायांवर मस्तक अर्पण केले की नमस्कार, ज्यामुळे पायांनाही परीस स्पर्श लाभतो आणि सापडते मुक्तीची दिशा. ज्याने विभीषणाला मुक्तीची दिशा दाखवली, लंकेचे संपूर्ण राज्य देऊन टाकले, तो विभीषण श्रीदहा श्रीराम माझ्या पायांचे रक्षण करो. एताम राम बलोपेताम रक्षाम यः सकृती पठेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवे. अशा रीतीने सर्व गुण संपन्न श्रीरामांनी माझ्या सगळ्या शरीराचे संरक्षण जेथे करावे. राम सामर्थ्याने समर्थ बनलेले हे रामरक्षा मंत्र जो नित्य पठण श्रवण नाम संकीर्तन करेल तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान विजयी विनयी होणारच. पाताल भूतल व्योम चारिण छदमचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामचंद्रांनी ज्याचे रक्षण केले आहे अशा मनुष्याला पृथ्वीवर राहणारे, अंतरिक्षात वावरणारे, सप्त पाताळात दडून त्रास देणारे वाईट मनोवृत्तीचे जीवजंतू कोणीही पाहूही शकणार नाही. मग त्रास देणे दूरच, कारण तो रामरक्षेच्या कवचाने संरक्षित झालेला आहे. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर् भुक्ति मुक्तिं च विन्दति. राम, राजा राम, रामचंद्र अशा नाममंत्राने जो नित्य स्मरण करील त्याला कोणतेही दुष्कर्म बाधणार नाही. म्हणून तो सुखोपभोग घेऊन मुक्तीस प्राप्त करणारा ठरेल. जगज्जयित्रैकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. जगज्जेत्या
विश्वविजयी रामचंद्रांचे, त्यांच्या आशीर्वादांचे, आचारांचे, विचारांचे, संस्कारांचे अभिमंत्रण करून जो जीवन जगेल तो सर्व प्रकारच्या सिद्धीसह सायुज्य सहजपणाने प्राप्त करी. वज्र पंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लहते जयमंगलम. वज्राच्या पिंजऱ्यासारखे अभेद्य असे हे वज्र पंजर राम कवच जो धारण करेल, पठण करेल, तो यशस्वी होईल, तो विद्यावान होईल. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. श्री शंकरांनी हे रामरक्षा स्तोत्र बुधकौशिक ऋषींना रात्री स्वप्नात दाखवले. सकाळी उठल्यावर त्यांनी ते लिहून काढले. यामुळे श्री बुधकौशिक ऋषी प्रबुद्ध झाले, जागृत झाले. तसेच आपणही जागे व्हावे आणि रामरक्षेचे नित्य पठण करावे. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिरामस्त्रिलोकाणां राम श्रीमान सन प्रभो. ज्या झाडाखाली बसले आणि कोणतीही इच्छा मनात धरली तर ते झाड ती इच्छा पूर्ण करते, म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. इच्छांना अंत नाही, म्हणून कल्पवृक्षालाही आराम नाही. त्याला स्वस्थता पाहिजे, त्याला आराम पाहिजे, म्हणून श्रीराम. विराम म्हणजे पूर्ण विराम. वाक्य संपल्यावर देतो ते चिन्ह, आयुष्य संपल्यावर मिळतो तो विरामच, आयुष्याचा पूर्ण विराम. परंतु आपदांचा, दुःखांचा पूर्णविराम कुठेच दिसत नाही. सगळी दुःखे रामनामाने सुखामध्ये परावर्तित होऊन विराम पावतात. असा ऐश्वर्य संपन्न त्रैलोक्य स्वामी श्रीराम आमचाही स्वामी आहे. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ क्षीरकृष्णाञ्जनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. श्री रघुकुल श्रेष्ठ असे हे दशरथाचे दोन्ही पुत्र, तारुण्य संपन्न, रूप संपन्न, बल संपन्न, वल्कले किंवा जनावरांची कातडी वस्त्रे म्हणून वापरणारे, कंद मूळ फळे खाऊन इंद्रियावरती ताबा ठेवणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असे हे एकमेकांचे भाऊ असलेले श्री राम लक्ष्मण आमच्या सर्वांचे रक्षण करो. आत्तसज्ज धनुषा विश्वस्पृशा वक्षया सुगनिशृंग शृंगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा
अग्रतः पथि सदैव गच्छता. सज्ज धनुष्य अक्षय बाणभाता पाठीवरती घेतलेले राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी आयुष्याच्या मार्गांमध्ये माझ्या पुढे पुढे चालत राहू. सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं राम पातु स लक्ष्मणः. युद्ध हे रणभूमीवर होते असे काही नाही, ते प्रत्येकाच्या मनोभूमीवर होत असते. चांगल्या वाईट विचारांनी युद्ध सुरूच असते. तेव्हा श्रीराम अंगात कवच धारण करून आयुधांनी सज्ज होऊन आमचे सर्व मनोरथात सत्यात सात्विकात आणण्यासाठी आमचे रक्षण करो. रामो दाशरथे शूरो लक्ष्मणा नचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णा कौसल्येयो रघुत्तमः. सूर्यवंशातील काकुस्थ कुळात जन्मलेला दशरथ पुत्र राम, ज्याचा पाठीराखा लक्ष्मण आहे, दोघेही रघुवंश श्रेष्ठ, वेदांत जाणणारे, यज्ञाचे स्वामी, अतुल पराक्रमी, सर्वार्थांनी आमचे रक्षण जिथे करो. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. इति ये तानि जपन् नित्यम् मद्भक्तः श्रद्धयान्वितः अशवमेधाधिकम् पुण्यम् संप्राप्नोति न संशयः. अशा राममंत्रांचा जप श्रद्धापूर्वक भक्तीने केला तर अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल, यात शंका नाही. रामं दूर्वादलश्यामं पदमाक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. दुर्वादलाप्रमाणे कोमल श्याम, वर्णाने आणि स्वभावाने प्रवृत्तीने शुद्ध असा, कमल पुष्पासम नेत्र असणारा. कमळाचे फूल चिखलात उगवते परंतु सूर्याकडे पाहते, ते उच्च स्थानाकडे लक्ष ठेवते. तसेच रामाच्या कमल नेत्रांनी माझी दृष्टी उच्च स्थानावर, पुण्यस्थानावर स्थिर व्हायला हवी. म्हणून हे पद्माक्ष राम पीतवाससम, पीतांबर परिधानी, सुवर्णाचा वर्ण, झळाळते तेज, कर्माच्या अग्नीत माझ्या सोनसळी देहाचा झळकता पीतांबर व्हावा आणि कर्माग्नीत मी सोन्यासारखा झळाळून निघावे. म्हणून पीतवाससम श्रीराम. अशी रामाची स्तुती त्याच्या दिव्य मंत्रांनी केली तर जन्म मरणाचे फेरेच नष्ट होणार. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनया श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामम्.
रघुकुलातील काम राघवम रावणारी. काकुस्थ कुळात जन्म दिला, रघुवंशाचा राजतिलक धारण करणारा, श्यामल वर्णांप्रमाणेच शांत स्वभावाचा, धर्मशील, विद्वानांना प्रिय, सद्गुणांचा सागर, सीतेचा प्रियपती, रावणाचा शत्रू असणारा रघुनंदन राम, मी त्याला वंदन करतो. ज्येष्ठांना वंदन केले की मनुष्य त्याप्रमाणेच घडला जातो. रामाने त्याच्या सर्व विशेषणांनी मला घडवावे अशा प्रकारची प्रार्थना करून मी पुन्हा पुन्हा त्याला साष्टांग दंडवत जेथे घालतो, नमस्कार जेथे करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीरामाला, कल्याणकारी रामभद्राला, चंद्राप्रमाणे शीतलतेने समजावणाऱ्या रामचंद्राला, रघुकुलातील अनाथांना आपल्या जन्माने सनाथ करणाऱ्या रघुनाथ नाथ रामाला, सीतेला मनोमय आनंद देणाऱ्या सीतापती श्रीरामांना मी नित्य वंदन करतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरता ग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. रघुकुलाला आनंद देणाऱ्या श्रीरामा, माझ्याही कुलाला आनंद दे. भरताचा ज्येष्ठ भ्राता असणाऱ्या श्रीरामा, माझ्यातील बंधुभावातील कर्तव्ये पूर्ण कर. रणांगणात कठोर असणाऱ्या श्रीरामा, मनाच्या रणांगणातील युद्धात असाच कठोरपणा मला दे. हे रामा, श्रीरामा, तन मन धनाने मी तुला शरण आलो आहे. या भवसागरात माझे रक्षण कर. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो, ज्या योगे माझे जीवन रामनामाच्या भव्य पायावर स्थिर राहो. मी श्रीरामांच्या चरणाचे वाणीने स्मरण करतो, ज्या योगे माझे बोलणे वागणे एकवचनी रामाप्रमाणे होवो. मी श्रीरामांच्या चरणांचे मस्तकाने वंदन करतो, ज्या योगे मस्तकात राहणारे विचार, बुद्धी, आचरण राममय होऊन जाओ. अशा रीतीने काया वाचा मनाने मी श्रीरामांना शरण जातो आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्, नान्यं जाने नैव जाने न जाने. श्रीराम माझी माता, श्रीराम माझा पिता, श्रीराम माझा स्वामी, श्रीराम माझा सखा, असा दयाळू श्रीराम माझे सगळे गणगोत आहे. त्याशिवाय मी काही जाणत नाही, ओळखत नाही. माझे सर्वस्व श्रीराम, म्हणून मी सर्वस्वी श्रीरामांना शरण जातो आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा,
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डावे उजवे न करता स्थिर असणारा बंधुभाव ज्याने एका बाजूला ग्रहण केलेला आहे. ज्याच्या डाव्या बाजूला जनककन्या सीता आहे, डाव्या बाजूला मानसिकतेची जाणीव आणि कर्तव्य आहे. समोर मारुती उभा आहे, शक्तिवंत, बुद्धिवंत, आज्ञाकारी मनोवृत्ती समोर आहे. अशा कर्तव्यत्रय परिपूर्ण असलेल्या श्रीरामाला मी नमस्कार करतो, ज्यामुळे माझे सर्व भाव त्याच्याप्रमाणेच स्थिर राहतील. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना आनंद देणारा, मनात आनंद निर्माण करणारा श्रीराम, रणभूमीवर धैर्य दाखवणारा, धैर्यवान, कठोरता, न्यायता निर्माण करणारा श्रीराम, कमळासारखे सुंदर नेत्र असलेला श्रीराम, दूरदृष्टी ठेवून पाहायला शिकवणारा श्रीराम, रघुवंशाधिपती, वंशवर्धक असा श्रीराम, कारुण्याची मूर्ती असणारा श्रीराम, दयेचा अधिपती असणारा श्रीराम, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आराध्य वंदनीय, तसाच त्याचा भक्तही वंदनीय. झाडावरची फुले जमिनीवर पडल्याने त्या मातीच्या कणांनाही फुलांचा सुगंध येऊ लागतो. तसे जेथे जेथे रामनामाचा गजर होतो, तेथे तेथे रामसेवक हनुमंतही हजरच असतो. म्हणून वाऱ्यासारखा मनोवेग धारण करणारा, जितेंद्रिय, बुद्धिवंत, बलवंतांमध्ये श्रेष्ठ असणारा, सर्व वानर सेनेचा प्रमुख अशा हनुमंतालाही मी आदराने नमस्कार करतो. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षराम् आरुह्य कविता शाखाम् वंदे वाल्मीकि कोकिलाम्. कविता रूपी फांदीवर बसून राम राम अशा मधुर मंत्राचे पूजन करणाऱ्या कोकिळ पक्षाला, वाल्मिकी ऋषीलाही मी नमन करतो, ज्यांच्यामुळे साहित्य प्रभा उदयाला आली. रामायण लिहिले, अनुभवले, राममंत्राच्या प्रभावाने वाल्या कोळ्यापासून वाल्मिकी ऋषी झाले. असेच स्थित्यंतर माझेही व्हावे, म्हणून मी वाल्मिकींचे ऋषीवंदन आनंदाने संपन्न करतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सर्व संकटे दूर करणाऱ्या, सर्व संपत्ती देणाऱ्या आणि जनमानसात आनंदाचे दान करणाऱ्या प्रभू श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. हे रामा, मला सुद्धा संकटे दूर करता यावी, मला सुद्धा दानाची बुद्धी व्हावी आणि जेथे जेथे मी जाईन त्या प्रत्येकाला माझ्या येण्याने आनंदच होत राहील,
असेच तू माझ्या बाबतीत कर, म्हणून तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनम भवबीजानां अर्जनम सुख संपदां तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम्. रामनामोच्चाराने संसाराची आसक्तीच नष्ट होते, भवबीजच जळून जाते. सर्व प्रकारची सुखसंपत्ती निष्कामतेने उपभोगता येते. अंतकाळी येणाऱ्या रामदूतांनाही भीती निर्माण होते. मग ते रामदूत, शिवदूत, विष्णुदूत येतात या भवसागरातून माझा उद्धार करून मला मोक्षाकडे घेऊन जाणार, म्हणून मी पुन्हा पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत रामनामाचा जप करीत राहतो. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यम् राम नाम वरानने. राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम नेहमीच विजयी आहे. सीतापती रामाला मी भजतो. रामाने राक्षस सैन्य ठार केले, त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाहून दुसरे असे आश्रयस्थान नाही. मी रामाचा दास आहे. रामाच्या ठिकाणी माझे चित्त एकाग्र होवो. हे रामा, तू माझा उद्धार कर. भाषा ही बोलायला, व्यवहाराला खूप सोपी, पण व्याकरणाला अत्यंत क्लिष्ट, समजतच नाही लवकर. असे अवघड असलेले व्याकरण सुद्धा एकाच श्लोकात सांगून रामरक्षेने कळसच साधला आहे. विभक्ती प्रत्ययांचे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे श्रीरामा, माझा विभक्त झालेल्या सगळ्या विभक्तींना तू असे एक कर, एकत्र कर की तुझ्याशिवाय वेगळे काही उरणारच नाही. जो वेगळा करता येत नाही तो भक्त. तुझ्याशिवाय कोणतीही विभक्ती मला लावू देऊ नकोस. माझे जीवन तुझ्या सार्थकीला. असे हे मनाला आनंद देणारे रामनाम आहे, ज्यामध्ये रममाण झाले की पुन्हा पुन्हा आनंदाचीच प्राप्ती होते. विष्णुनाम मंत्रांशी तुलना होऊनही रामनाम पुन्हा एकच राहून जाते. फळातील बी प्रमाणे. बी पुन्हा रुजते, प्रसवते, उगवते, वाढते, बहरते, फुलते, फळते आणि पुन्हा पुन्हा बीज धारण करते. ती पूर्णत्वास पावते, म्हणूनच ती परिपूर्ण होते. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति
शांत शांती.